आई 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 ग आई क्रॅम्प आला आई आई काय झालं? काकू काय झालंय? क्रॅम्प आला क्रॅम्प. शांत शांत व्हा बाबा. क्रॅम्प आलाय क्रॅम्प क्रॅम्प दोन दोन क्रॅम्प आले आई ग. हो हो काकू ओरडू नकोस, मी डॉक्टरला बोलवतो, थांब जरा. क्रॅम्प आला क्रॅम्प आला. तू पाणी कमी प्यायलेस का? नाही, कारण त्याने सुद्धा होऊ शकतं. अहो काकू, खरंच तुम्ही घरी जायला हवं होतं ना, आराम करायचा. आम्ही होतो इथे सगळे. मला वाटलं तुझी आई थांबेल, त्यांना सोबत म्हणून मी थांबले होते. मला काय माहित त्या निघून जातील म्हणून. आई ग क्रॅम्प आले क्रॅम्प क्रॅम्प. हो कळतंय काकू, कळलं. होऊ शकतं असं. जरा जरा थांब, ओरडू नकोस. मला ना स्वानंदी मागे डॉक्टरनीच सांगितलं होतं की तुमचं शरीर ना असं दिसतं ना हेल्दी, तसं नाहीये. माझे ना स्नायू खूप वीक झालेत ग, म्हणून असे मध्ये मध्ये क्रॅम्प येत आहेत. क्रॅम्प आई ग क्रॅम्प आले आई, म्हणून तसा त्रास होतोय मला. आई ग आवाज करू नका काका, कारण काय इथे तुमचा आवाज ऐकायला दुसरा कोणी नाहीये, मीच आहे. आणि माझा राग तर तुम्ही बघितलाच आहे. सांगाल कोणाला काय? मला मारू नका, मला मारू नका. नाही 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 नाही, डोंट वरी, तुम्हाला नाही मारणार आहे मी. मॉमने सांगितलंय तुम्हाला मारायचं नाही, पण तुमची ती ओव्हर स्मार्ट मुलगी जाम डोक्यात जाते माझ्या सुरुवातीपासून. तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर तुमच्या नंदूचं मी काय करेन माझं मलाच कळायचं नाही. आणि ट्रस्ट मी बाबा, माझ्या डोक्यात खूप आयडियाज आहेत. तुला मारू नका, माझ्या तुला काय करायचं? काय नंदूला नाही मारायचं. एक मिनिट, तुम्हाला पण काय करायचं नाही आणि नंदूला पण काय करायचं नाही, कसं चालेल बाबा? मी हात जोडतो काय. बाबा शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, रडू नका, रडू नका. तुम्ही हात जोडताय म्हणून तुम्हाला एक चान्स देतो. ऐका, दादाच्या केबिन मध्ये त्या कॅशचं आणि चेनचं जे काही झालं ते विसरून जायचं, तोंड बंद ठेवायचं. नाहीतर तुमची मुलगी आमच्या घरात राहते हे विसरू नका. आणि मी जर ठरवलं ना तिचं काय करायचं, तर तुमचा बाप पण काय करू शकणार नाही. नाही सांगणार कुठलं. तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो तिच्या बाबतीत काय होऊ शकतं. म्हणजे बघा, तुमच्या नंदूला स्वयंपाक करायला खूप आवडतो ना, हा? मग अचानक गॅस सिलेंडरचा भडका होऊ शकतो. नाही नाही ऐका ऐका, अचानक स्टेअरकेसवरून उतरताना तिचा पाय घसरू शकतो. आणि एवढंच नाही बाबा, एवढंच नाही, ती जेवताना तिच्या जेवणामध्ये पॉइझन पण मिक्स होऊ शकतं. आणि मला सांगा, तिला काय झालेलं तुम्हाला चालेल? नाही आवडणार ना तुम्हाला? नाही आवडणार ना? आय नो आय नो आय नो. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. म्हणून सांगतो, तुमच्या नंदूचं लग्न आणि नंदू जिवंत हवी असेल ना, तर या तोंडाला कुलूप लावायचा आणि चावी फेकून द्यायची. कारण ज्या दिवशी तुम्ही तोंड उघडाल ना, तर त्या दिवशी तुमच्या नंदूचा तो शेवटचा दिवस असेल. कळलं? कळलं का? गुड बॉय.